नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपल्या जिजाऊच्या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण नेहमीप्रमाणे बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरील 20 ते 25 प्रश्नांची चर्चा आपण करणार आहेत. रोज संध्याकाळी 4 ते 5 या दरम्यान आपलं लाईव्ह सेशन होतं. या लाईव्ह सेशनचा फायदा सर्वांनी घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक शेअर करा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. ओके, पहिला प्रश्न आपल्या समोर येतोय बघा. 5 ऑगस्ट पासून ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण आतापर्यंत गणित आणि बुद्धिमत्तेचे कमीत कमी 12 ते 13 सेट्स आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. प्रत्येक सेटमध्ये तुम्हाला 20 ते 25 प्रश्न या ठिकाणी दिसतील आणि त्या प्रश्नांमध्ये आपण फॉर्म्युलाज वापरतोय, काही ट्रिक वापरतोय, शॉर्टकट ट्रिक्स वापरतोय. तर त्या ट्रिक्स कडे तुम्ही प्रामुख्याने लक्ष द्या. प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला विशिष्ट वेळ देतोय. तर प्रत्येकाने पेपर पेन्सिल घेऊन बसा, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि मग नंतर मी ज्यावेळेस एक्सप्लेन करेल, उत्तर ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेल त्यावेळेस तुमचं उत्तर तपासून बघा. चला, एका रांगेमध्ये समीर सुरुवातीपासून 23वा आणि शेवटून 19वा आहे. ओके, आता ज्या वेळेस बघा रांगेमध्ये एकाच व्यक्तीचं दोन टोकांकडून जर अंतर दिलं असेल, समजा हा समीर आहे, तर हा रांगेमध्ये सुरुवातीपासून 23वा आहे आणि शेवटून तो जर विचार केला तर तो 19वा आहे. तर त्या रांगेमध्ये किती एकूण विद्यार्थी आहेत हे आपल्याला काढता येतील. 23 अधिक 19 आणि त्याच्यातून 1 वजा करावा लागेल. 23 अधिक 19 42 होतात. 42 वजा 1 41 विद्यार्थी त्या रांगेमध्ये आहेत. तर 19वा क्रमांक असल्यास मधल्या मुलाच्या मागे 5व्या क्रमांकावर असलेल्या राज्य शेवटून स्थान किती? आता बरोबर मधला मुलगा कितव्या क्रमांकावर असेल बघा. 41 अधिक 1 म्हणजे किती झाले? 42 भागीला 2. हा 21वा क्रमांकाचा व्यक्ती बरोबर मध्यभागी असेल. 21वा. आता याच्यानंतर 5वं स्थान, 21 नंतर 22, 23, 24, 25, 26. ओके, 5व्या क्रमांकावर. ओके, हा इथं 26वा आहे. ओके, 22, 23, 24, 25, 26 हा पुढून 26वा आहे. तर आपल्याला आता त्याचं मागून स्थान किती असं विचारलंय. तर एकूण विद्यार्थी किती आहेत तुमचे? 41 आहेत. म्हणजे त्या याचा मागचा आणि पुढचा याची टोटल 42 व्हायला पाहिजे. तर तुमचं उत्तर हे 16वं येणार. खूप सुंदर प्रश्न आहे. खूप गुंतागुंत त्याच्यामध्ये केलेली आहे. मी पुन्हा तुम्हाला एकदा एक्सप्लेन करून सांगतो बघा प्रश्न काय आहे. आपल्याला समीरचं सुरुवातीपासूनचं स्थान दिलंय. हा समीर आहे इथं. हा समीर कितवा आहे? 23वा आहे. आणि तोच शेवटून 19वा आहे. म्हणजे दोन विरुद्ध टोकावरून त्याचं स्थान दिलेलं आहे. त्याच्यावरून एकूण विद्यार्थी जर तुम्हाला काढायचे असतील, रांगेतील एकूण विद्यार्थी बरोबर समीरच्या दोन विरुद्ध टोकांकडूनच जे स्थान आहे त्याची बेरीज आणि त्याच्यातून 1 वजा करा. म्हणजे विद्यार्थी आले 41. मग 41 विद्यार्थी असतील तर मधला व्यक्ती हा कितवा येणार आहे? हा 21वा विद्यार्थी हा मधला असेल. बरोबर हा मधला व्यक्ती आहे. तर याच्या पुढे किती? मधल्या व्यक्तीच्या 5 क्रमांक, हं, 5 मुलांच्या 5व्या क्रमांकावर मागे असलेला, 5व्या क्रमांकावर मागे म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा हा राज आहे इथं. ओके, म्हणजे याचं बघा पुढून स्थान कितवं झालं. इकडून पुढून स्थान आपण मोजू याचं कितवं आहे. हा 21 नंतर हा 22, 23, 24, 25 आणि 26. तर याचं आता मागून स्थान विचारलं आपल्याला. तर याचं मागचं स्थान आणि पुढचं स्थान या दोघांची बेरीज किती व्हायला पाहिजे? 42 व्हायला पाहिजे. कारण विद्यार्थी 41 आहे. तर हे बरोबर त्याचं मागचं स्थान हे 16वं असणार आहे. खूप सुंदर प्रश्न आहे बघा. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. प्रश्न जरी लांबलचक असला तरी तो प्रश्न वाचा. लांब प्रश्न हे सोपे प्रश्न असतात बघा. फक्त त्याला व्यवस्थित आपण त्याचं वाचन व्यवस्थित झालं पाहिजे. व्यवस्थित वाचन त्याचं झालं पाहिजे.
प्रत्येकाने प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. एका झाडावर काही पक्षी, ए झाडावर काही पक्षी आणि बी झाडावर काही पक्षी बसलेले आहेत. जर ए झाडावरील पक्षी बी झाडावरील पक्ष्यांमध्ये गेला तर बी झाडावरील पक्ष्यांची दुप्पट होतील, आणि बी झाडावरील एक पक्षी ए झाडावर गेल्यास तर दोन्ही झाडावरील पक्षी समान होतील. तर ए बी या झाडांवरील अनुक्रमे पक्षी किती? ओके. सो इथला ए आणि इथला बी आहे. म्हणजे आपण जर पहिला पर्याय घेतला, समजा याच्यात 3 पक्षी होते आणि याच्यात 5 पक्षी होते. याच्यातला एक पक्षी जर गेला इकडं तर इथं 6 पक्षी होतील, इथं उरतील किती? 2. दोनाच्या दुप्पट आहे का 6? नाही होणार आहे, म्हणजे हा पर्याय तुमचा गेला. दुसरा पर्याय मी मानला, इथं ए मध्ये 7 पक्षी, याच्यात 5 पक्षी आहे. आता काय म्हणतो, ए झाडावरील एक पक्षी बी झाडामध्ये गेला, वरील पक्ष्यांमध्ये गेला, तर इथं जर गेला तर हे दोघं सारखे होत आहेत, म्हणजे हा पण तुमचा पर्याय येत नाही. पुढचा पर्याय आपण जर वापरला, इथं 5 आहेत आणि इथं किती आहेत? 7 आहेत. याच्यातला एक पक्षी इकडे गेला तर 8 होती, तिथं 4 होते. पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते. हेच जर आपण असं ठेवलं आता की बी मधला एक पक्षी इकडे गेला, तिथं 6 होतील, इथं पण 6 होतील, म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. तर काही वेळेस लांबलचक जेव्हा प्रश्न विचारलेले असतात त्यावेळेस तुम्ही त्याला पर्यायांच्या मदतीने सॉल्व्ह करा. पर्यायांच्या मदतीने सॉल्व्ह करा. येस. पुढचा प्रश्न बघा, हा समान संबंधांवरचा आहे. संख्या समान संबंध, आपण त्याला म्हणू अॅनालॉजी. चला. मी तुम्हाला वेळ दिलेला आहे. अॅनालॉजीवरचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करताना संख्या आणि त्यांच्या संबंधित असलेल्या लॉजिकवर आपल्याला फोकस करायचा. आता बघा, इथं हा पहिला जर प्रश्न घेतला, 37 37च्या दोघं अंकांची जर बेरीज केली आणि मग मी दोघं अंकांचा फरक घेतला, तर इथं बेरीज होते 10, इथं फरक होतोय 4. दोघांचा गुणाकार केला तर 40 उत्तर तुम्हाला इथं दिसतंय. तर त्याच अनुषंगाने तुम्ही जर 25च्या दोघं अंकांची बेरीज केली, 5 आणि 2, आणि इथं दोघांचा फरक घेतला, तर इथं बेरीज 7 होते, इथं बेरीज वजाबाकी 3 होते. 7 त्रिक 21 तुमचं उत्तर यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 3 आहे. चांगला प्रश्न आहे, आउट ऑफ द बॉक्स हा प्रश्न आहे. चला, पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण करूयात. 14 15. 14 15. 14 आता बघा, 14 कसं लिहू शकतो आपण? 2 गुणिला 7. 15ला कसं लिहू शकतो आपण? 3 गुणिला 5. 32ला आपल्याला लिहिता येईल 2 गुणिला 16. मग आपल्याला त्याच अनुषंगाने 3 गुणिला 14 जर लिहिता आलं, 2 ने कमी केलंय बघा, इथे 2 ने कमी केलंय, तो 14 त्रिक 42 तुमचं उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर असेल. तर अशा बघा वेगवेगळ्या पद्धतीचे लॉजिक्स आपल्याला या ठिकाणी लक्षात येतात ज्यावेळेस आपण सराव जास्त करत असतो. सरावाचा फार मोठा परिणाम आपल्या या परफॉर्मन्सवर होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त सराव, रोज जर तुम्ही संध्याकाळी 4 ते 5 जिजाऊच्या मोफत स्पर्धा परीक्षा युट्यूब चॅनलवर जरी रोज हे 1 तास जर केलं, तर हे 1 तासाचं रोजचं फीडिंग तुमच्या विचारांमध्ये जबरदस्त बदल आणू शकतो, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न हा पुन्हा अॅनालॉजी वरचा आहे आणि तो शब्द अॅनालॉजी वरचा आहे. ओके. आपण मागचे 2 प्रश्न बघितले ते संख्या अॅनालॉजी वरचे आहेत, हे शब्द अॅनालॉजी वरचे. कडू गोड म्हणजे हे विरुद्ध अर्थी शब्द आहेत, विरुद्ध शब्द आहेत.
तर शीतल म्हणजे थंड होतं, तर त्याच्या विरुद्ध येणारे उष्ण. श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींनी लिहिलेलं आहे. अग्निपंख हे पुस्तक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे काही वेळेस बुद्धिमत्ते चाचणीमध्ये तुमचं सामान्य ज्ञान देखील चेक केलं जातं, लक्षात घ्या. सामान्य ज्ञान देखील चेक केलं जातं. पुढचा प्रश्न हा आकृती अॅनॉलॉजी वरचा, म्हणजे समान संबंध सर्व प्रकारचे क्वेश्चन्स या ठिकाणी कव्हर होत आहेत. नंबर अॅनॉलॉजी बघितलं आपण, शब्द अॅनॉलॉजी बघितली, आता इथं आकृतीमध्ये काय अॅनॉलॉजी आहे. तर बघा, हा इकडचा भाग खाली होता तो वरती गेला, इकडचा भाग वरती होता तो खाली आलाय, आणि त्याच्यात काही बदल नाही झाला, जसाच तसा झालाय. हा. मग हा भाग जो वरती होता तो खाली यायला पाहिजे इथं. म्हणजे मला माझ्या उत्तर आकृतीमध्ये अशी आकृती इथं दिसायला पाहिजे, आणि इथं मला अशी आकृती दिसायला पाहिजे. या बेसिसवर कोणते कोणते ऑप्शन इलिमिनेट होतील. पर्याय क्रमांक 2 इलिमिनेट होईल, पर्याय क्रमांक 4 इलिमिनेट होईल. ओके. पुन्हा इथं हा जो आहे तो मला इथं इथला बघा, हा इथला बरोबर आहे. आता या ठिकाणी हा त्रिकोण वरती जाईल आणि हा भाग खाली येईल. ओके. तर इथं त्रिकोणाची पोझिशन चेंज झाली, म्हणजे हा चालणार नाही. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. आय होप तुम्हाला समजलं असेल. खूप सुंदर प्रश्न बघा. आणि ज्यावेळेस आपण आकृतींवरचं ज्यावेळेस प्रश्न सॉल्व्ह करतो, त्यावेळेस तुमचं निरीक्षण फार चांगलं असलं पाहिजे. याला कोणतंही सूत्र नाहीये. याला काही सूत्र नाहीये. ओके, गुड. चला पुढचा प्रश्न बघा. कॅलेंडरवरचा हा प्रश्न आहे. प्रत्येकाने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. चला. प्रत्येकाने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला वेळ दिलेला आहे. 5 जानेवारी 2001 ला शुक्रवारी जन्मलेल्या जॉन शयानापेक्षा 100 दिवसांनी मोठा आहे. शयानापेक्षा तो 100 दिवसांनी मोठा आहे. तर शयानाचा पहिला वाढदिवस कोणत्या दिवशी? म्हणजे नक्की शयानाचा वाढदिवस हा 5 जानेवारी नंतर येणार आहे आणि 100 दिवसांनी येणार आहे. तर 100 दिवसांमध्ये जास्तीचे दिवस आपण त्या ठिकाणी काढून घेऊ. जास्तीचे दिवस. आणि जास्तीचे दिवस काढण्यासाठी दिलेल्या दिवसांच्या संख्येला 7ने भागायचं आणि या भागाकारात बाकी शोधायची. 100ला तुम्ही 7ने भागितलं तर बाकी 2 उरणार आहे. म्हणजे जर जॉनचा जर जन्मदिवस शुक्रवार असेल तर शयानाचा जन्मदिवस शुक्रवार अधिक 2 दिवस, म्हणजे शुक्रवार अधिक 2 दिवस काय आलं तुमचं, शनिवार, रविवार असणार आहे. कोणता असणार आहे? रविवार असणार आहे. बट आपल्याला तो विचारला, जन्मदिवस नाही विचारला, तिचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी असेल. आता 2001 मध्ये म्हणजे हा तिचा रविवार असणार आहे 2001चा. याच्या पुढचा 2002 हे साधारण वर्ष आहे, म्हणजे रविवार ते सोमवार तुमचं वार यायला पाहिजे की तो सोमवारी तिचा पहिला जन्मदिवस असेल. येस. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. ओके, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. मागच्या प्रश्नावर अजून आपण या ठिकाणी चर्चा करूया. जॉन पेक्षा शनाया किती मोठी, ती 100 दिवस मोठी आहे. 100 दिवसांमध्ये जास्तीचे दिवस काढले आपण. ओके, 100ला 7ने भागितलं, बाकी किती आली? 2 बाकी आली. म्हणजे जॉनचा जो जन्मदिवस असेल त्याच्या पुढे 2 दिवस तिचा जन्मदिवस होता. रविवारी तिचा जन्म झालाय. हा रविवार जो पण असेल तो 2001 मधला असेल. नंतर 2002 मध्ये तिचा पहिला वाढदिवस येईल. तर रविवार हे साधारण वर्ष ते साधारण वर्ष तुम्ही जातायत, म्हणून रविवारचा पुढचा वार तुमचा काय येणार आहे? सोमवार येणार आहे, जो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. चला पुढचा प्रश्न मी तुम्हाला दिलाय, प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं आपल्याला विचारलेलं आहे.
तर पहिली संख्या शेवटची संख्या यांच्यामध्ये काही संबंध आहे का? बघा. किंवा मग ह्या दोघांचा काही संबंध इथं जुडतोय का? बघा, 75 आणि 25 जर यांचा मी भागाकार केला तर 75 आणि 25 याचा भागाकार 3 येतो, पण इथं काय लिहिलंय 7 लिहिलंय, म्हणजे काहीतरी वेगळं लॉजिक असायला पाहिजे. हा. नंतर असा हुबं जर तुम्ही विचार केला तर तो पण लॉजिकचा भाग तुमचा होऊ शकत नाही. 18 आणि 63 यांचा आणि 33 चा कसा संबंध आहे? अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला म्हणजे बघा, तो जर आपला नेहमीचा पॅटर्न नसेल तर त्यामध्ये वेळ लागणं फार स्वाभाविक आहे आणि तेवढा वेळ तुम्ही द्या. कदाचित आपल्याला याचा उपयोग असे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी होतील जे आपण कधीच केलेले नाहीयेत. हा. पंचवीस आणि 75 यांच्यातला संबंध तुम्हाला तुम्हाला लक्षात येत असेल की 75 ला 25 ने भागितल्यानंतर 3 येतो. लेकिन 18 आणि 63 यांचा भागाकार केलं तर काही होत नाही. 63 ला 18 ने भागितलं तर जास्तीत जास्त नमी साते 63 आणि 9 दुने 18 एवढंच होणार आहे. ओके. तर या ठिकाणी पूर्ण भाग जात नाही त्याला. तर हा इथं 33 लिहिलाय मध्ये. त्याचं कारण काय असेल? किंवा असं जर आपण केलं 75 वजा 7, 75 वजा 7 केलं तर किती उरतायत? 68 उरतायत. इथं तुमचे 25 लिहिलेले आहेत. म्हणजे काहीतरी वेगळंच लॉजिक या ठिकाणी आपल्याला वापरलेलं दिसतंय. त्या दोघांची बेरीज केली 7 5 12 अधिक 7, 12 अधिक 7 19 होतात. ते पण लॉजिक येथे ऍप्लिकेबल होणार नाही. या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी 48 येणार आहे, लक्षात घ्या. आता बघा, 75 आणि 25 यांच्यामध्ये काहीतरी भागाकार डेफिनेटली होतोय. 63 आणि पुन्हा 18 यांना एक विशिष्ट संख्येने भाग जातोय. आपल्याला 12 आणि 12च्या पटीमध्ये किंवा तशाच संबंधित असलेली संख्या आपल्याला पाहिजे आहे. तर तुमचं उत्तर 48 या ठिकाणी यायला पाहिजे.
48 या ठिकाणी तुमचं उत्तर यायला पाहिजे. ओके. चला पुढचा प्रश्न आपला, खालील प्रश्न आकृतीत तंतोतंत जोडणारी आकृती पर्यायातून निवडा. ओके. तंतोतंत जोडणारी आकृती आपल्याला निवडायची आहे. तर बघा सी इथं असा आहे, इथं सी तुमचा विचित्र दिसतोय, हा गेला. नंतर दुसऱ्या केसमध्ये दुसरी इलिमिनेशन काय होऊ शकतं बघा. नंतर इथं हा डॉट आहे, तुम्हाला हा इथं डॉट दिसत नाही, हा पर्याय गेला. नंतर आपल्याला हा इथं पूर्ण चंद्र आहे, इथं पूर्ण सर्कल आहे, इथं अर्धा दिसतोय, हा गेला. तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी यायला पाहिजे. ओके. चला पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर दिलाय, प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. वेन आकृतीवरचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीमध्ये शाळेतील नृत्य, नाट्य, वादन या क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दाखवली आहे. यावरून किमान 2 क्षेत्रामध्ये आवड असणाऱ्या ची संख्या आपल्याला विचारली. किमान, किमान म्हणजे कमीत कमी. कमीत कमी 2 म्हणजे 3 वाले देखील चालतील, लक्षात घ्या. आपल्याला वर्तुळ, वादन आणि नाट्य असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे सर्कल्स एकमेकांमध्ये गुंतवलेले दिसतायत. तर आता बघा, आपल्याला किमान 2 म्हणजे हे 12 घ्यावे लागतील. कारण हे नृत्य आणि वादन यांना सामायिक आहे. हे 8 पण आपल्याला घ्यावे लागतील. नंतर हे 13 पण आपल्याला घ्यावे लागतील. सो पण यांची बेरीज झाली 33 झाली. आणि हे 26 पण आपल्याला घ्यावे लागतील, कारण हे सर्व तिघं याच्यामध्ये पारंगत असलेले व्यक्ती आहेत. म्हणून किमान 2 क्षेत्रात असं जर प्रश्न विचारलाय. किमान हा शब्द राहिला नसता तर तुमचं उत्तर 33 राहिलं असतं आणि ते पण पर्यायांमध्ये दिलेलं आहे. पण किमान म्हटलंय म्हणजे जास्तीत जास्त 3 वाले देखील येतील. ओके. चला पुढचा प्रश्न हा सांकेतिक भाषेवरचा आहे. प्रत्येकाने वाचा आणि करण्याचा प्रयत्न करा. एका सांकेतिक भाषेमध्ये काऊ हा शब्द 2 6 7 4, कॅट हा शब्द 6 8 4 आणि वेट हा शब्द 8 2 5 असं लिहितात. आता बघा, या या शब्दांमध्ये आणि या शब्दामध्ये इथं सी कॉमन आहे आणि कोणतं अंक कॉमन आहे? 4. म्हणजे सी चा अर्थ काय होतो? 4 होतो. आता या कॅट आणि वेट मध्ये टी कॉमन आहे आणि कॉमन असलेला अंक कुठला आहे? 8 आहे. याप्रमाणे आपल्याला ते करायचंय. मग सांकेतिक भाषेत गोट हा शब्द कसा लिहाल? ओके. गोट हा शब्द कसा लिहाल? आता बघा, इथं सी साठी गेला तुमचा 4, टी साठी गेला तुमचा 8, म्हणजे ए साठी काय राहणार आहे? तुमचा 6 राहणार आहे. इथं डब्ल्यू आहे बघा, इथं पण डब्ल्यू आहे. 2 हा आलेला आहे. म्हणजे डब्ल्यू साठी तुमचा 2 आहे.
म्हणजे ओ साठी काय येणार आहे तुमचा? ओ साठी 7 येणार आहे. सो गोट साठी मध्ये ओ साठी 7, ए साठी 6 आणि टी साठी 8. म्हणजे 7, 6, 8 तर पाहिजेच आणि या अंकांच्या व्यतिरिक्त अजून एक अंक पाहिजे. म्हणजे हा आपल्याला चालणार नाही कारण 4 इथं वापरलेला आहे. ओके. 7, 6, 8 आहे हा. 8, 7, 6, 5 आहे. 5 इथं वापरलेला नव्हता. हा तर चालणार नाही मला. कारण मला 7, 6, 8 ही पाहिजेच आहे. अक्षरे व अंकांचा क्रमांक सारखा असेलच असं नाही, असं म्हटलं इथं. ओके. आता 5 हा शब्द कशासाठी वापरला गेला होता? ई साठी वापरला गेलाय म्हणजे हा 5 पण चालणार नाही. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक हे 2 असायला पाहिजे. पर्याय क्रमांक हे 2 तुमचं उत्तर असायला पाहिजे. व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न हा चांगला प्रश्न आहे बघा. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक प्रश्नासाठी मी तुम्हाला काहीतरी वेळ देतोय. त्या वेळेचा वापर करा आणि प्रश्नाचं उत्तर शोधा. विधान सौरभ हा 17 वर्षाचा आहे. असून सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. 3 वर्षांनी लहान आहे. सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. म्हणजे सीमा ही नक्कीच 20 वर्षाची असली पाहिजे. शरयू शरदपेक्षा लहान असून तिचे वय 21 वर्ष आहे. हम्म. शरयू शरदपेक्षा लहान असून तिचे वय 21 वर्ष आहे. आता वरील जे विधान दिले त्याच्यावरून कोणतं अचूक नियम निघतं या ठिकाणी अनुमान निघतं. शरयू सौरभ पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. आता शरयू आणि सौरभ यांच्यामध्ये काही संबंध इथं नाहीये आपल्याला दोघं वाक्यांमध्ये. शरद पण सीमापेक्षा लहान आहे हे काही आपल्याला सांगता येणार नाही. नंतर सीमाचे वय 14 वर्ष आहे. सीमाचं वय सौरभ 14 वर्षाचा असून तो सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे म्हणजे सीमाचं वय ही 20 वर्ष असायला पाहिजे. वयाने सर्वात लहान सौरभ आहे. ओके. हे म्हणू शकतो आपण बघा शरयू शरदपेक्षा लहान असून त्याचे वय 21 वर्ष आहे. शरदचं वय जास्त असायला पाहिजे. सीमाचं वय पण जास्त आहे. सर्वात लहान हा सौरभ आहे. हे बरोबर आहे. चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय. पुन्हा आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. तुम्हाला विशिष्ट वेळ देतोय मी. चला. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितले बघा, हे मधले ज्या संख्या आहेत ना, ह्या विशिष्ट संख्या आहेत. या पूर्ण वर्ग संख्या आहेत. हा 6चा वर्ग आहे, हा 10चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे आणि हा 7चा वर्ग आहे. तर ह्या संख्या कुठून येत आहेत त्याच्या बाबतीत थोडासा शोध घ्या. नेमका 6 कुठून आला? हम्म. आता या बघा बाहेरच्या संख्यांची जर मी बेरीज केली 2 अधिक 8 अधिक 5 तर किती आले? 15 झाले. 15च्या अंकांची बेरीज. 15च्या अंकांची बेरीज
15च्या अंकांची जर बेरीज घेतली तर ती 6 येते आणि 6चा वर्ग इथं लिहिलाय. ओके. नंतर इथं 8 अधिक 5 अधिक 6, 8 5 13, 13 आणि 6 19, 19च्या अंकांची बेरीज, 19च्या अंकांची बेरीज त्या ठिकाणी 10 येते आणि 10चा वर्ग इथं लिहिलाय. 7 अधिक 3 अधिक 4 हे किती झाले? 10 आणि 4 14, 14च्या अंकांची बेरीज 5 येते. मग आता बघा 9 आणि 2 11 झाले. आपल्याला 7 यायला पाहिजे. 11 मध्ये 5 जर मिळवलं तर किती होतील? 16. 16च्या अंकांची बेरीज 7. म्हणून तुमचं या प्रश्नाचं उत्तर 5 यायला पाहिजे. खूप चांगला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न करण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. अशा प्रकारचे प्रश्न आपण ऑलरेडी केलेले आहेत. चला. येस बघा, हा प्रश्न सॉल्व्ह करताना आपल्याला वरील याच्यामध्ये काही अंक, अक्षरे, चिन्ह यांचा वापर दिलाय. तर एड का या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द कोणता? हम्म. चला, आलं असेल उत्तर. टिळकाच्या विरुद्ध अंगी शब्द होईल. हम्म. मेंढी हा असा शब्द होईल बघा. तर याला जर आपल्याला लिहायचं आहे म म्हणजे बेरीज, नंतर मात्रा, मात्रा असेल तर हॅश. ओके. नंतर अनुस्वार असेल तर ऍट द रेट, मग ध असेल तर असा, आणि मग विलांटी असेल तर असा. समजा तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. एडका. एडका म्हणजे मेल असेल आणि मेंढी म्हणजे फिमेल. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय की या ठिकाणी असं एक तुम्हाला 6 पृष्ठभाग दिले आहेत. त्यांना फोल्ड करून कोणता या ठिकाणी कोणता घन तयार होणार नाही. इंग्रजीमध्ये टाकलं गेलं हे, कोणता घन तयार होत नाही. घन तयार होत नाही.
चला, कोणता तयार होत नाही? तर लक्षात घ्या, 5च्या विरुद्ध बाजूला 6 येणार आहे, 3च्या विरुद्ध बाजूला 1 येणार आहे आणि 2च्या विरुद्ध बाजूला 4 येणार आहे. या ठिकाणी एकाच्या विरुद्ध बाजूला 3 इथं असतात, पण इथं आपल्याला ते लगतचे दाखवलेत, म्हणजे हा घन कधीच तयार होणार नाही. म्हणून तुमच्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल. पुढचा प्रश्न सर्वांनी करण्याचा प्रयत्न करा. प्रश्न वाचा आणि त्यावरून शोधा, तुम्हाला उत्तर सापडेल. तुम्हाला मी मूळ संख्या सांगितल्या आहेत. 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला पाठ करायला लावल्या आहेत. खालील संख्या मालिकेतील प्रत्येक संख्येतील अंकांची अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती येईल? 13ची अदलाबदल केली तर 31 ही मूळ संख्या आहे. 95ची अदलाबदल केली 59, 59 मूळ संख्या आहे. 17ची अदलाबदल केली तर 71 मूळ संख्या आहे. 35 मूळ संख्या येणार नाही. 73 मूळ संख्या आहे. 67 मूळ संख्या आहे. नंतर 91 मूळ संख्या येणार नाही. याची जर अदलाबदल केली 14 मूळ संख्या येत नाही. यांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, 11 आणि 9 20, 20 आणि 1 21, हरच्याला 2, 6 आणि 2 8, 8 आणि 7 15, 15 आणि 7 22, 22 आणि 5 27, 27 आणि 3 किती येणार आहे? 30. तुमचं उत्तर येणार आहे 301. आय होप तुमचं पण उत्तर आलं असेल. बघा, मूळ संख्यांवर कशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. 3 प्रश्न मी तुम्हाला देतोय. प्रत्येकाने मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. गटात न बसणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. गटात न बसणारा पर्याय. चला, तुमचा वेळ झाला. याच्यामध्ये बघा, धाम म्हणजे राहण्याची व्यवस्था, आलय म्हणजे राहण्याची व्यवस्था, सदन म्हणजे राहण्याची व्यवस्था. इथं न बसलेला शब्द हा तुमचा येणार आहे ग्रह. ओके. आता 54, 78, 66 आणि 36 याच्यामध्ये आपल्याला गटात न बसणारी संख्या आपल्याला निवडायची आहे. तर सर्व संख्या ह्या
मूळ संख्या आहे, सॉरी समसंख्या आहे. सर्वांनाच 3 भाग जातोय. सर्वांनाच 3 भाग जातोय. मग या गटात न बसणारी संख्या ही 36 असणार आहे. दुसऱ्या अँगलने तुम्ही थोडासा विचार केला तर बघा, याच्या अंकांची बेरीज 9 होते, याच्या अंकांची बेरीज 15 होते, याच्या अंकांची बेरीज 9 होते, तर याच्या अंकांची बेरीज 12 होते. तर तुम्ही हा पण एक पर्याय तुमचा, कारण की यांच्या सर्वांच्या अंकांची बेरीज ही विषम संख्या होते, याची अंकांची बेरीज ही 66 होते. बट याच्यामध्ये खूप प्रॉमिनंटली जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 36 घ्या, कारण ही एकमेव पूर्ण वर्ग संख्या याच्यामध्ये आहे. 192, 312, 732 आणि 726. ओके. आतापर्यंत आपण या अशा प्रकारच्या प्रश्नांना जेव्हा डील केलंय, बघा आपण काय बघितलंय की पहिल्या आणि शेवटच्या अंकाचा यांच्यामध्ये काही संबंध आहे का? 1 आणि 2 यांची बेरीज 3 होते, ते इथं 9 लिहिलंय. इथं 2 आणि 3, 2 आणि 7 यांची बेरीज होते 9, वजाबाकी होते 5, पण इथं तुम्हाला 3 दिसतोय. यांची दोघांची बेरीज 13 होती, वजाबाकी बघितली तर 1 होते, पण ती नाही आहे. पण या ठिकाणी हा नंबर थोडासा वेगळा आहे बघा, की याच्यामध्ये 1 आणि 2 यांची वजाबाकी इथं मध्ये 3 इथे लिहिली आहे, म्हणून या ठिकाणी हा पर्याय तुमचा उत्तराचा पर्याय असेल. चला पुढचा प्रश्न हा वयवारीवरचा आहे. रहीमचे आजचे वय रामच्या वयाच्या दुप्पट असून जॉनच्या आजच्या वयाच्या 403 पट आहे. तिघांच्या वयांची बेरीज आपल्याला विचारली आहे. रहीमचे आजचे वय रामच्या वयाच्या दुप्पट असून जॉनच्या वयाच्या 403 पट आहे. रामचे 3 वर्षापूर्वीचे वय 9 होते. सो रामचे आजचे वय 12 वर्ष आहे. रहीमचे आजचे वय रामच्या वयाच्या दुप्पट आहे, वयाच्या दुप्पट असून रहीमचे आजचे वय, सो रहीमचे आजचे वय रामच्या वयाच्या दुप्पट म्हणजे 24 आलं, असून जॉनच्या वयाच्या 403 पट आहे. म्हणजे रहीमचे वय हे जॉनच्या वयाच्या 403 पट आहे. जॉन म्हणजे जॉनचे वय हे रहीमच्या वयाच्या 304 पट यायला पाहिजे. रहीमचं वय तुम्हाला माहिती आहे, मग त्याच्यावरून 304 गुणिला 24 करून टाका. 4 1 4, 4 7 24. तर जॉनचे वय किती येणार आहे? जॉनचे वय किती येणार आहे? 18. तिघांच्या आजच्या वयांची बेरीज आपल्याला काढायची आहे. तर 12 आणि 18 झाले 30, 30 अधिक 24, तुमचं उत्तर किती येणार आहे? 54 उत्तर येणार आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला शेकरू म्हटले, शेकरूला हरिण म्हटले, हरणाला हत्ती म्हटले, तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण? चला. तर हे पण माहिती पाहिजे की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे, आणि शेकरूला काय म्हटलं जातं या भाषेमध्ये? हरिण म्हटलं जात आहे, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. चला पुढचे 2 प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. शेवटचे 2 प्रश्न आजच्या सत्रातले आपण या ठिकाणी बघतोय.
841 जर बघितला, हा 29चा वर्ग आहे. नंतर हा 19चा वर्ग आहे, हा 17चा वर्ग आहे, हा 13चा वर्ग आहे, हा 11चा वर्ग आहे. सर्व मूळ संख्यांचे वर्ग आहेत. तर इथं 23चा वर्ग तुमचं उत्तर यायला पाहिजे, आणि 23चा वर्ग हा 529 असतो, पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी शृंखला लांबलच आहे की बघा, इथं दिसताना 5 वजाबाकी केली आहे, पुन्हा 5 वजाबाकी केली आहे. पूर्वी काय सीन होते बघा, इथं वजाबाकी करताना 9 ची वजाबाकी केली आहे, पुन्हा किती वजाबाकी केली, तर 8 वजाबाकी केली आहे. इथं जर बघितलं तुम्ही 4 आणि 3 7 वजा केले, मग इथं 6 वजा केलेले असतील. 67 मधून 6 वजा केले तर 61. 61 मधून कन्सिस्टंटली पुन्हा इथं 6 वजा केले तर 55. 55 मधून 5 वजा केले, तुमचं उत्तर 61 येणार आहे या ठिकाणी. -9 -8. हा, आता बघा, -9 का करण्याचं त्या ठिकाणी प्रयोजन काय होतं, की या ठिकाणी जो पहिला अंक आहे तेवढे वजा केले. म्हणजे बघा, इथं पहिला अंक 9 होता म्हणून 9 वजा केले. इथं पहिला अंक 8 होता म्हणून 8 वजा केले. तर पहिला अंक 7 होता म्हणून 7 वजा केली. तर पहिला अंक 6 आहे म्हणून 6 वजा करतील, म्हणजे 61 आले. पुन्हा इथं पहिला अंक 6 आहे म्हणून 6 वजा केले. आता 55 मधला पहिला अंक 5 आहे, 5 आहे, अशा प्रकारे. ओ, सो तरी तुमचं उत्तर हे 61 येणार. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज हे आपण नवीन या ठिकाणी क्वेश्चन्स आपण डिस्कस केले. आशा करतो की तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. थँक यू व्हेरी मच. बाय बाय अँड हॅपी लर्निंग.